ही, शी, इट आणि आय यांच्यासोबत सुद्धा वर वापरता येतं, तेही प्रेझेंटमध्ये. ट्रस्ट मी, आजचे वाक्य तुम्हाला खूप आवडतील. अशी वाक्य बोलायला खूप मजा येते, पण आजची वाक्य अवघड आहेत. इव्हन टीचर्सकडनं सुद्धा या वाक्यांमध्ये चुका होतात. सो एकदम लक्ष देऊन बघा. आता ही वाक्य वाचा. जर मी तुझ्या जागी असतो ना तर मी कोणाचंच ऐकलं नसतं. जर मी श्रीमंत असतो ना तर मी जगभर फिरलो असतो. जर ती इथे असती ना तर ती खूप चिडली असती. आता या वाक्यांबद्दलच्या 3 गोष्टी तुम्हाला माहिती असल्याचं पाहिजे. पहिली गोष्ट, हे सर्व वाक्य काल्पनिक आहेत. जर मी श्रीमंत असतो तर, जर ती इथे असती तर, जर मी तुझ्या जागी असतो तर, या वाक्यांमध्ये आपण कल्पना करतोय, म्हणून या वाक्याने मी काल्पनिक वाक्य असं बोलतो. ठीक आहे. आता दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही सर्व वाक्य प्रेझेंट सिच्युएशनची आहेत. या वाक्यांमध्ये आपण पास्ट किंवा होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल बिलकुल बोलत नाहीये. जसं की जर मी तुझ्या जागी असतो ना तर मी कोणाचंच ऐकलं नसतं. या वाक्यामध्ये आपण होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल नाही बोलत आहे, आपण इन जनरल बोलतोय. जसं यार, जर मी तुझ्या जागी असतो ना तर मी कोणाचंच ऐकलं नसतं, मी फुल मजा केली असती. तर समजतंय, या वाक्यांमध्ये आपण इन जनरल बोलतोय, होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल नाही बोलत आहे. आता तिसरी गोष्ट, हा जो सुरुवातीचा पार्ट आहे ना, का जर मी तुझ्या जागी असतो तर, जर मी श्रीमंत असतो तर, जर ती इथे असती तर, या सुरुवातीच्या पार्टमध्ये कोणतीही ॲक्शन, कोणतीही क्रिया नाहीये. सो अशा प्रकारचे प्रेझेंट मधले काल्पनिक वाक्य ज्यांच्या सुरुवातीच्या पार्टमध्ये कोणतीच ॲक्शन नाहीये, तर अशा वाक्यांचं इंग्रजी करण्यासाठी आपण सुरुवातीला घेतो सब्जेक्ट प्लस वर आणि नंतर घेतो सब्जेक्ट, वूड आणि वर्बचा पहिला फॉर्म. लक्षात ठेवा, या वाक्यामध्ये कंपल्सरी वर आणि वूड यूज होईल. मग सब्जेक्ट एकवचन असो अनेक वचन असो याने काहीही फरक पडत नाही. एक्झाम्पल समजून घेऊ, तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल. जर मी श्रीमंत असतो, इफ आय वर रिच, मी जगभर फिरलो असतो. आय वुड ट्रॅव्हल द होल वर्ल्ड. जर ती इथे असती, इफ शी वर हिअर, ती चिडली असती. शी वुड गेट अँग्री. जर मी तुझ्या जागी असतो, इफ आय वर इन युअर प्लेस, तर मी कोणाचंच ऐकलं नसतं. हे निगेटिव्ह वाक्य म्हणून इथे वुडच्या जागी वुडंट यूज येईल. आय वुडंट लिसन टू एनीवन. आता तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. जर मी मुंबईमध्ये असतो, इफ आय वर इन मुंबई, तर आपण रोज भेटलो असतो. वी वुड मीट एव्हरी डे. जर मी पंतप्रधान असतो, इफ आय वर द प्राईम मिनिस्टर, मी सर्व करप्शन संपवलं असतं. आय वुड एंड ऑल करप्शन. जर आजची वाक्य तुम्हाला समजली असतील तर सर्वात आधी स्वतःला एक शाबासकी द्या, कारण आजची वाक्य खरंच अवघड आहेत. आता ह्या 2 वाक्यांची इंग्रजी तुम्ही ट्राय करून बघा. इंग्रजी शिकत असेल तर या चॅनलला फॉलो करा, बाकीच्या लोकांसोबत शेअर करा, तुमचा नक्कीच फायदा होईल. थँक्यू.